भीम नमः बुद्धाय नांदेडमधली जी कहाणी आहे, जी प्रेम कहाणी आहे, जे घराणं आहे आचलचं, हे गुन्हेगारचं घराणं आहे. आणि हा जो एक सक्षम नावाचा मुलगा होता, हा पण एक गुन्हेगार आहे. त्याच्या अंगावर पण 10 ते 12 केसेस होते. आणि आचलच्या आईवरही केसेस आहे, बाबावरही केसेस आहे आणि बहिणीवरही केसेस आहे. आणि आपण गुन्हेगारांना व्हायरल करून राहिलो, कळलं काय? आणि खरा प्रेम करणारा सक्षम होता, आचल नाही आहे. आचलनं सक्षमच्या प्रीताशी लग्न याच्यासाठी केलं की लोक बोलले पाहिजे नाही म्हणून, लोकांनी आपल्यावर ऑब्जेक्शन नाही उचललं पाहिजे म्हणून. बा सक्षमचा जीव आपल्यामुळं गेला, तुझ्यामुळं गेला असं म्हटलं पाहिजे नाही म्हणून, त्या कारणामुळे तिनं ढोंग केलं आणि तिनं तिच्या प्रीताशी लग्न केलं. तर माझं एकच म्हणणं आहे, त्या आचलला तुझं खरं प्रेम राहिलं असतं तर तू मेली काऊन नाही तिच्या संग? तू मेली काऊन नाही आणि तू भेटली काऊन नाही वरत? तुझं खरं प्रेम नाही आहे, तू व्हायरल होण्यासाठी केलं कांड. आणि तू जयभीमवाला तर म्हणून त्याला मारलं असं म्हणून राहिलीस ना. तर हे सांगतो तुला मी, जातीवाद करू नकोस. जयभीमवाले कधी जातीवाद करत नाहीस, तू जातीवाद करून राहिली. म्हणजे जयभीमवाल्याचं नाही, तुमच्या जातीच्या लोकांच्या भांडणं लावायची कोशिश करून राहिलीस तू. कारण तुम्ही टोपोरी लोक आहात, तुमचं घराणं टोपोरी आहे, तुमचं घराणं गुन्हेगारी आहे. आणि इथं जात टाकू नकोस. आचल तुला सांगत आहे मी, बेटा तू माझ्या लहान बहिणीसारखी आहे, कळलं काय? आणि तू सक्षमवर खरं प्रेम केलं असतं तर सक्षम संग मेली असतीस. सगळं तू व्हायरल करून राहिली, स्वतःले व्हायरल होऊन राहिली. फेमस होण्यासाठी तू ह्या विडा उचललेला आहेस. फेमस कसं व्हावं आणि लोकांपर्यंत कसं जावं, तर तू सक्षमच्या प्रेतावरचं लोणी खाऊन राहिली, दुसरं काहीच नाही. आणि तू स्वतःला प्रियसी समजते सक्षमची. तू खरी प्रेम करणारी राहिली असती, खरी प्रियसी राहिली असती सक्षमची, तर तू मेली असती त्याच्या संग. त्याला प्रेम म्हटलं गेलं आहे. तू तर जिवंत आहे अजून. सक्षम तर देवापाशी गेला आणि सक्षम म्हणत असन, वारे काय गधडी मुलगी आहे ही, की जिथे जी मला माझ्यावर प्रेम केलं नाही, जिथे जी माझ्याशी लग्न केलं नाही, आता लोकांच्या समोर फेमस होण्यासाठी माझ्या प्रेताशी लग्न केलं आणि डिंगे मारून राहिली. अरे हे आपल्या जन्म देणाऱ्या बापाची मायचीच नाही झाली तर सक्षमच्या आईवडिलाची काय होणार? हे फक्त डायलॉग मारू शकते, समजलं का दादा? दुसरं काहीच नाही. हिच्या मनात तिचा वासना होती, वासना. आता पैसा आला की बदलून जाईल आणि सक्षमच्या आईवडिलाला पण पोचणार नाही, समजला का भाऊ? हिला नोकरी देऊ नका. सरकारला माझं एकच म्हणणं आहे, नोकरी द्यायचं असेल तर सक्षमच्या आईला किंवा बाबाला द्या, हिला देऊ नका. बरोबर बोलत असेल तर कमेंट करून सांगा. जय भीम नमः बुद्धाय.